लाडक्या बहिणींना 500 रुपये देणं ही फसवणूक. संजय राऊतांची महायुतीवर टीका. निवडणुकीपूर्वी 1500 रुपये, निवडणुकीच्या प्रचारावेळी 2100 देऊ अशी घोषणा केली आणि देताय किती तर 500 रुपये. ही लाडक्या बहिणींची फसवणूक आहे. लाडकी बहीण योजना जवळपास बंद झाली आहे असा टोला उबाटा गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारला लगावला आहे. पुढे संजय राऊत यांनी म्हटलं आहे की अजित पवार म्हणतात कर्जमाफीबद्दल मी बोललो नाही, तुम्ही उपमुख्यमंत्री आहात ना. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देतो मी म्हटलो नाही. मग सरकार तर तुमचंच आहे ना. आता प्रत्येक मंत्री म्हणतात माझा पैसा, हा तुमचा कसला पैसा. शिंदेंचा एक मंत्री म्हणतो माझा पैसा वळवला, पण तो लाडक्या बहिणीसाठीच दिला ना. तुम्हाला कशाला हवा होता. लाडक्या बहिणीला पैसा दिला म्हणून आता रडणारे मतदान मिळावे म्हणून पैसा दिला तेव्हा हसत होते, असा टोला देखील राऊतांनी शिरसाट यांचे नाव घेता लगावला आहे. लाडली बहन योजना लगभग बंद हो चुकी है। आप कितना रुपया देते हैं? 700 रुपया या 500 रुपया, कितना है? आप 500 पे आया, 1500 आया। चुनाव के प्रचार में 2100 देने की बात की थी ना। अजित पवार बोलते मैंने कहा, मैंने तो नहीं कहा था, मी नाही बोललो होतो। कर्जमाफी मी कुठे बोललो? अहो सरकार तुमचं आहे ना, पण तुम्ही त्या सरकारमध्ये आहात, डेप्युटी सीएम आहात। आता प्रत्येक मंत्री म्हणतोय माझा पैसा, हा तुमचा पैसा कुठला? ते एक मंत्री आहेत, माझ्या खात्याचा पैसा वळवला। अहो लाडका बहिणींना दिला ना, तुम्हाला कशाला पैसा पाहिजे? लाडका बहिणींना तुम्ही पैसे दिलेत म्हणून तुम्ही रडताय। त्याआधी कसे हसत होतात मतं पाहिजेत म्हणून। तुम्हाला पैसा आता तुमच्या खिशातला पैसा वळवलाय का सरकारीच पैसा आहे? याचा अर्थ तुम्ही लाडक्या बहिणींनाही फसवताय आणि तुमचे जे सामाजिक न्याय विभागाचं जे कार्य आहे त्याची फसवणूक करताय। शेवटी सरकारनं चोऱ्या माऱ्या लांड्या लावड्या करून निवडणुका जिंकण्यासाठी ही पाकिटमारी केली होती आणि आता ही पाकिटमारी करणं सोपं नाही। अजितदादा बसलेले आहेत तिथे खमके अर्थमंत्री। अजितदादा एक अर्थमंत्री म्हणून खमक्या माणूस आहे, आमच्या काळात आम्ही पाहिलेला आहे ना। शकुनीचा सहभाग असं देखील एक बार हिंदी में बता, अर्थ खात्यात शकुनीचा सहभाग असं देखील आता चिडून ते म्हणाले। म्हणजे अजितदादा पवारांना म्हणाले शकुनी। अर्थ खात्याला किंवा देशाला आर्थिक शिस्त लावणं याला शकुनी म्हणत असाल तर सध्या तुम्ही जी लुटमार करून सत्तेवरती आलेला त्याला काय म्हणायचं? दुर्योधन म्हणायचं? राज्याला आर्थिक शिस्त नसेल, राज्य आर्थिक दृष्टीने बेशिस्त असेल तर राज्य टिकत नाही। अजित पवार हे एक उत्तम अर्थमंत्री आहेत, त्याच्याविषयी काय मी सांगण्याची गरज नाही। बाकी ते काही करत असतील पण अर्थ खातं उत्तम सांभाळतात। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई।